वैष्णोदेवी गड सर केल्यानंतर आम्हाला उत्सुकता लागली आता श्रीनगरकडे जायची। बच्चे मंडळी एकदम रेडीमध्ये होती बर्फासोबत खेळायला। तर चला मंडळी जाऊया आपण श्रीनगरला। वंदे भारतने जाताना आम्हाला श्रीनगरची विहंगम दृश्यही दिसायला लागली आणि आमची उत्सुकता आणखी वाढली केव्हा आम्ही पोचणार आणि केव्हा बर्फामध्ये खेळणार याची। आम्ही अगदी सकाळीच ब्रेकफास्ट करून निघालो सोनमर्गला। मधात बरेचसे छान पॉइंट आम्हाला मिळाले, तिथे आम्ही बराच वेळ घालवला। जाता जाता बसमधून आम्हाला बरीचशी सुंदर दृश्य दिसत गेली। आमची उत्सुकता आणखी वाढत गेली। तिथे गेल्यावर कळले की पॉइंट 0 जिथे ग्लेशियर्स असतात ते काही कारणाने बंद आहे, त्यामुळे आमची नाराजी झाली। परंतु सोनमर्गला बर्फ होता, तो सुद्धा ठीकठाक होता, पण आम्ही एन्जॉय केला। तिथे बच्चे कंपनींना कंपार्टमेंट शेअर करणाऱ्या नागपूरच्या आजी मिळाल्या। मुलांचा आनंद हा खरंच पाहण्यासारखा होता। दुसऱ्या दिवशी आमचा पहलगामचा प्रवास सुरू झाला। जाताना आम्हाला सॅफ्रॉन ड्रायफ्रूट्सची दुकाने भरपूर मिळाली। त्यातीलच एक दुकानामध्ये त्यांनी आम्हाला पूर्ण ड्रायफ्रूटची माहिती दिली व आम्ही ती व्यवस्थित घेतली। केसर को लाल है लेकिन अंदर से दूसरा कलर छोड़ता है, पीला कलर येलोइश कलर छोड़ता है अंदर से केसर। ये केसर की पहली पहचान है। और दूसरी पहचान क्या है केसर की? केसर कभी सेम साइज का नहीं। आरू व्हॅलीकडे जाताना बरेचसे खूप सुंदर स्पॉटिंग पॉइंट आहेत, ते पाहत पाहत आम्ही आमचा मार्गक्रमण केला। पहलगाम मधील दुसरे पाहण्याजोगते ठिकाण म्हणजे आरू व्हॅली। खूप सुंदर ठिकाण, छान अप्रतिम सुंदर असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल। पहलगाममध्ये बरेचसे पॉइंट बघितल्यानंतर आम्ही लागलो आमच्या परतीच्या प्रवासाला। आजचा दिवस कसा गेला हा आम्हाला कळले सुद्धा नाही।
मस्ती आनंद खूप सारे फोटो घेऊन एक आनंद घेऊन आम्ही परत लागलो आमच्या मुक्कामालाच्या मार्गी म्हणजे श्रीनगरला. आमच्यासोबत आमच्या बाजूला वाहणारी झेलम नदी बघून आम्हाला असे वाटत होते की तिची आणि आमची जणू काही शर्यत लागलेली आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम.